गुड आफ्टरनून मुलांनो. आपण बस स्थानक शिकत आहोत हो ना. बस स्थानकाविषयी तुम्हाला थोडीफार माहिती भरपूर मिळालेली असेल हो ना. आहे ना लक्षात का विसरला? ठीक आहे. पण आता बस स्थानकावर काय काय असतं, कसं असतं, आरक्षण कक्ष म्हणजे काय, चौकशी कक्ष म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला शिकायला मिळालं आता हो ना. शिकायला मिळालं ना सर्वांना. मग आता तुम्ही काय करायचंय, तुमचं टेक्स्टबुक उघडायचंय आणि पान नंबर 26 यावरील बस स्थानक हे चित्रवर्णन सर्वांनी ओपन करायचं. चला तर बस स्थानक हे चित्रवर्णन सर्वांनी उघडायचंय. पान नंबर 26 आलं ना लक्षात? ठीक आहे. मग आपण काय काय पाहिलं? वाहक म्हणजे कोण, चालक म्हणजे कोण. आता चालक म्हणजे कोण? ड्रायव्हर. वाहक म्हणजे कोण? कंडक्टर. लक्षात आलं सर्वांना? फेरीवाले कोण असतात? फेरीवाले म्हणजे काय? मध्ये मध्ये येणारे आपल्याला खाऊचे पदार्थ देणारे हे फेरीवाले असतात. हे फेरीवाले. फळांचं दुकान असतं, आपल्याला फळं मध्ये मध्ये खायला मिळावी म्हणून. आपण प्रवास करताना आपल्याला जर मध्ये भूक लागली तर खायला मिळावी म्हणून फळं आहेत. फळं आहेत. पुस्तकांचं दुकान आहे, आपला टाइमपास व्हावं, आपलं मनोरंजन व्हावं म्हणून काही पुस्तकांची दुकानं सुद्धा आहेत. उपहारगृह आहे, आपल्याला खाण्यासाठी नाश्ता मिळतो तिथे. उपहारगृहामध्ये आपल्याला काय मिळतं? नाश्ता खाण्यासाठी मिळतो. जेवण सुद्धा मिळतं. काही सूचना फलक असतात, आपल्याला सूचना वेळेवर मिळाव्यात म्हणून काही सूचना फलक सुद्धा असतात. आणि काय असतं? आरक्षण कक्ष आहे. आरक्षण कक्ष म्हणजे काय सांगितलं मी? रिझर्वेशन रूम. आता आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर आपण रिझर्वेशन करतो, म्हणजे ती सीट, ती जागा आपल्यासाठी राखीव असते. त्या जागेवर दुसरं कोणीही बसू शकत नाही, कारण ते पैसे आपण आधी भरलेले असतात आणि ती जागा आपल्यासाठी आपण राखीव करून ठेवलेली असते. आलं लक्षात सर्वांच्या? त्यानंतर बसेस आहेत इथं. कुठला बसचा रंग कोणता असतो? लाल आणि पिवळा. सर्वांनी पाहिलंय ना? बसचा रंग असतो लाल आणि पिवळा. मग काय? हे आगार आहे. आता आगार म्हणजे काय? मी काल सांगितलं की जिथं बसमध्ये पेट्रोल किंवा डिझेल घातलं जातं, बस स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला असतं ते आगार. डिझेल घातलं जातं. काही दुरुस्ती करायची असेल बसची तर तिथे ती दुरुस्ती केली जाते. आणि काय असतं पहा? चौकशी कक्ष असतं. चौकशी कक्ष असतो. ध्वनिक्षेपण असतं. ध्वनिक्षेपण म्हणजे काय? आता ह्या गावाला जाणारी बस ह्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे हे सांगणारं आपल्याला मोठ्यानं माईकवर सांगितलेलं जे बोललेलं ऐकू येतं त्याला काय म्हणायचं? ध्वनिक्षेपण कक्ष. तिथं असतं ते, तिथून बोलत असतात ते. काही जे लोक असतात, ठराविक लोक, ते तिथून बोलत असतात. आणि त्यानंतर आहे चौकशी कक्ष. आता ह्या गावाला जाणारी बस मला केव्हा मिळेल, किती वेळाने बस आहे, हे चौकशी कक्षामध्ये आपल्याला समजतं. आलं लक्षात? बस स्टँडचं हे आपण काल आणि परवा आपण भरपूर शिकले. मग आता त्यानंतर आज थोडक्यात आपण माहिती घेतली आणि त्यावरील काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण आता लिहून घेऊया. तुम्हाला परीक्षेला जर प्रश्नांची उत्तरं आली तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. तर चला वरती तुमचं नोटबुक उघडा सर्वांनी आणि नवीन पेजवर लिहायला सुरू करा. काल जिथं तुमचं चित्रवर्णन आणि शब्दार्थ आपण जिथं लिहून घेतले तिथं लिहू नका. दुसऱ्या नवीन पेजवर तुम्ही लिहायला सुरुवात करायची. चला तर काय करायचं आपण आता? बस स्थानक असं वर हेडिंग घ्या. बस स्थानक. मग आता प्रश्नांची उत्तर आपण लिहायला सुरू करू. चला तर आपला पहिला प्रश्न काय असणार आहे? प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वांनी माझ्यासोबतच लिहायचं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? हे प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये. हे जे जादाचे प्रश्न देते मी हे सर्वांनी लिहून घ्यायचे आणि हे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत.
हा, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही सर्वांनी लिहून घ्या. चालक काय करतो आहे? पहिला प्रश्न आहे आपला. चालक काय करतो आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? आता चालक म्हणजे कोण? चालक म्हणजे कोण? गाडी चालवणारा ड्रायव्हर, त्याला आपण काय म्हणतो? चालक. आणि वाहक म्हणजे कोण? कंडक्टर. चालक आणि वाहक मध्ये तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाहीये. तर आपण याचं उत्तर काय लिहिणार आहे? चालक बस चालवत आहे. पूर्ण विराम द्यायचा आहे. आपला पहिला प्रश्न लिहून झालेला आहे. तर आता दुसरा प्रश्न काय आहे? वाहक काय करतो आहे? वाहक, आता वाहक पहा. वाहक म्हणजे कोण? कंडक्टर. वाहक काय करतो आहे? तर आता वाहक काय करतो आहे पहा. वाहक तिकीट देत आहे. वाहक, आता कंडक्टरचं काय काम असतं? कंडक्टरचं काम असतं तिकीट देणे. ते काम तो करतोय. वाहक तिकीट देत आहे. चला, हे दोन प्रश्न आपले लिहून झाले. आता तिसरा प्रश्न लिहूया. डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला काय लिहायचंय आपण आता? डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला काय म्हणतात? डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर आपण लिहायचंय. त्यापूर्वी एवढं सगळं लिहून झालं की पहा, तुमचं सर्वांचं पटपट लिहा. हे मला पुसायला पाहिजे. पुसल्यानंतर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं लिहू. बरोबर लिहायचंय सर्वांनी. हे पुसू आता मी. हे सुद्धा पुस, म्हणजे इथली आपल्याला जागा वापरता येईल. आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? म्हणून म्हटलं बरोबर माझ्यासोबतच सर्वांनी लिहायचं. डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला काय म्हणतो आपण? फेरीवाले म्हणतात. काय म्हणतात? फेरीवाले म्हणतात. मध्ये मध्ये येतात पाहते फेरीवाले. इथं पूर्णविराम द्यायचं. काय करायचंय? पूर्णविराम द्यायचं. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न आहे. एवढं लिहा. डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला फेरीवाले म्हणतात. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे. चित्रात कोणकोणती दुकाने दिसत आहे? चित्रात
कोणकोणती दुकाने दिसत आहे. क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं. मग आता चित्रामध्ये कोणकोणती दुकाने दिसतात त्यासाठी आपल्याला चित्र व्यवस्थित चित्राचं निरीक्षण केलं पाहिजे. मग चला लिहूया, आपण निरीक्षण करून घ्यायचंय. तर आता पहा, चित्रात फळांची दुकाने, फळाचे दुकान, एकच दुकान आहे त्यामुळे दुकाने न लिहिता आपण दुकान घ्यायचं. फळाचे दुकान आहे, उपहारगृह आहे, उपहारगृह, उपहारगृह, पुस्तकांचे दुकान आहे, पुस्तकांचे दुकान आहे. चला फुल स्टॉप द्यायचा आहे. हा आता हे मी पुस्तक हे सर्वांचे लिहून झालं असेल. माझ्यासोबतच लिहा म्हणजे तुम्हाला गडबड होणार नाही, त्रास होणार नाही. आता 5वा प्रश्न आहे आपला, खाद्यपदार्थ कोठे विकले जातात? खाद्यपदार्थ कोठे विकले जात आहे? खाद्यपदार्थ कोठे विकले जात आहे? मग त्याचं उत्तर आहे, कुठे विकले जातात खाद्यपदार्थ? उपहारगृहामध्ये ना. उपहारगृह म्हणजे काय? कॅन्टीन. कॅन्टीन, त्याला आपण काय म्हणतो? कॅन्टीन. मग आता काय येणार उत्तर? खाद्यपदार्थ उपहारगृहामध्ये, उपहारगृह असं लिहायचं. पहा, गृह मध्ये धलय, उपहारगृहामध्ये विकले जातात. उपहारगृह म्हणजे कॅन्टीन, विसरायचं नाही. हा, उपहारगृहामध्ये विकले जातात. आरक्षण कक्ष कशासाठी आहे? आपला पुढचा प्रश्न आहे, आरक्षण कक्ष कशासाठी आहे? मग याचं उत्तर काय? आरक्षण कक्ष म्हणजे काय? आरक्षण कक्ष म्हणजे काय? रिझर्वेशन रूम. ती कशासाठी असते? आरक्षण कक्ष कशासाठी असतो तो आरक्षण कक्ष? तर दूरवरचा प्रवास करणाऱ्यांना उभारून प्रवास करायला म्हणजे त्यांना त्रास होणे म्हणून आपण काय करतो? पूर्वीच रिझर्वेशन करून ठेवतो. तर ह्या दिवसाला मला 8 दिवसापूर्वी किंवा आता मी यानंतर 1 महिन्याने प्रवास करणार आहे, माझं फिक्स आहे, तर मी प्रवास करणार आहे नक्की. मग आपण काय करतो? इथे जातो आरक्षण कक्षामध्ये, आपल्या तिकिटाचे जे काही पैसे असतील ते पैसे आपण भरतो आणि आपली जागा तिथून तिथे जाईपर्यंत आपली जागा बसमधली बुक करून ठेवतो. मग ते एकाचीच करतो काय? नाही. तर आपल्यासोबत किती माणसं आहेत त्या सर्वांची जागा आपण आरक्षित करू शकतो. त्यांचं आरक्षण, ती जागा आरक्षित करू शकतो. आलं लक्षात सर्वांच्या? रिझर्वेशन रूम. आलं लक्षात? चला आपण लिहूया काय हे आरक्षण कक्ष कशासाठी आहे. बरोबर लिहा सर्वांनी. हे आता मी पुसते, कारण या प्रश्नाचं उत्तर थोडंसं
मोठा आहे, व्यवस्थित तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला जास्त मार्काला हा प्रश्न पडू शकतो आणि तुम्हाला कायम उपयोगी पडणारा हा प्रश्न आहे. हो ना. ज्यावेळी आपण प्रवास करतो तर आरक्षण कक्ष म्हणजे काय असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार? रिझर्वेशन रूम. हो ना. काय सांगणार तुम्ही? रिझर्वेशन रूम. चल आरक्षण कक्ष म्हणजे राखीव जागा. आता राखीव हा शब्द पूर्वी आपण कधी ऐकलाय सांगा बरोबर? कधी ऐकलाय राखीव हा शब्द? तर राखीव हा शब्द आपण खेळामध्ये ऐकतो. हो ना. राखीव खेळाडू असतात आपले. हा. तर तसंच ही राखीव जागा आहे. जे मेन प्लेयर असतात ते सोडून आणि काही राखीव खेळाडू असतात. कारण जर मेन प्लेयरना काहीतरी इजा झाली, काहीतरी जखम झाली, खेळताना तो एखादा माणूस पडला तर आपल्याला त्यांच्या जागी ही राखीव जे खेळाडू असतात त्यांना आपण खेळवू शकतो. मग आता हे पहा, राखीव जागा. आरक्षण कक्ष म्हणजे राखीव जागा. चला लिहा. आरक्षण कक्ष म्हणजे राखीव जागा. ही जागा आपल्या हक्काची असते. ही जागा आपल्या हक्काची असते. त्या जागेवर कोणीही बसू शकत नाही. तर कॉमा द्या. त्या जागेवर कोणीही बसू शकत कोणीही बसू शकत नाही. त्यासाठी आरक्षण कक्ष असतो. त्यासाठी आरक्षण कक्ष असतो. त्यामुळे प्रवासही आनंददायी व सुखकर होतो. इथं कॉमा द्या. त्यामुळे प्रवासही आनंददायी व सुखकर होतो. आपला प्रवास सुखकर होतो. हे या प्रश्नाचं उत्तर थोडस मोठं आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहा. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे आपला? पुसला मी तो प्रश्न. आरक्षण कक्ष कशासाठी आहे हा आपला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? आरक्षण कक्ष कशासाठी आहे. मग त्याचं उत्तर काय? आरक्षण कक्ष म्हणजे काय ते तुम्हाला पहिला माहिती पाहिजे. मग आरक्षण कक्ष म्हणजे राखीव जागा. ही जागा आपल्या हक्काची असते. त्या जागेवर कोणीही बसू शकत नाही. त्यासाठी आरक्षण कक्ष असतो. त्यामुळे प्रवासही आनंददायी व सुखकर होतो. आता शेवटचा प्रश्न आहे आपला 7वा. बस स्थानकात किती बस आहे. तर त्या चित्रामध्ये किती बस आहेत ते तुम्ही शोधून लिहायचंय. मला तरी 6 दिसल्या बस स्थानकात. तर तुम्हाला एखादी जास्त दिसली
तर तुम्ही 7 म्हणून लिहू शकता. 7 6 6 बस आहे. आहेत आहे ना मी, कारण एकच बस नाही आहे, एकापेक्षा जास्त बस आहेत तिथे. तर मग ह्या एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सर्वांनी लिहायचे आणि मला चेकिंगसाठी फोटो क्लिक करून पाठवायचा आहे. जर कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहायचं आहे, पण लिहायचं बंद करायचं नाही किंवा अपूर्ण असं लिहून सोडायचं नाहीये, कारण ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ह्या प्रश्नांची उत्तरं सर्व लिहून घ्या. मग आज मी इथंच थांबते. आपण उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.